हाय हॅलो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे तानिया त्रिपुरा यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी व्हिडिओ चालू करत आहे रात्री, म्हणजे रात्री नाही 6-7 वाजता. तरी बाहेर एवढा उजेड आहे. तर मी आता जात आहे बाहेर. कुठे जात आहे? टमाटर आणायला. माझ्या घरचे टमाटर संपले आणि हा माणूस सुटायचं नाव नाही घेत आहे, म्हणून मी जात आहे. ठीक आहे, मग मी जाते आणि टमाटर घेऊन येते. काल मी गुलाबजाम बनवलेले. किती बनवले? कम से कम मी 30-35 बनवले असतील आणि त्यातून फक्त एवढे उरलेत. सगळेच संपले. आम्ही सर्वच खाऊन टाकले. एकटे चालत चालली आणि माझ्यासोबत कोणीच नाही. तर माझा भाजीपाला घेऊन झाला. मी काहीच नाही घेतलं. कांदा, टमाटर आणि मिरची सगळं माझ्या तोंडाकडे बघतात आहे. मी बंद करते. तर गाईस, तुम्हाला सांगू का, मी अंडे घ्यायला गेली होती तिथे आणि तिथे नाही का कोंबडी होती. ती एवढं जोरात उडाली, मी एवढं जोरात ओरडले आणि सगळं मला हसत होते. काहीच मी आली माझ्या असली रूपमध्ये. ठीक आहे, मग मी आता काय बनवते आणि मग खाते. मी माझा अर्धा स्वयंपाक करून बसले. चपात्या आणि राईस बनवला, तुम्हाला मी दाखवेल नंतर. आता माझी राहिली भाजी. मी आज बनवणार आहे अंडा करी. ते पण छान. तुम्हाला रेसिपी देते, तुम्ही बघा. मी तर खाणार नाही, मला छाल्यामुळे खाता येत नाही. ह्याच्यासाठी बनवत आहे. मी काय खाणार आहे तुम्हाला दाखवू का? साखरपोळी. ठीक आहे, मग मी आता बनवते. नाही, पहिले खाते आणि मग बनवते आणि तुम्ही बघा मी कशी बनवते. एवढा घाम, कारण मी आता स्वयंपाक केला. इथे चपाती आणि इथे भात लावलेला आहे. ठीक आहे मग. मला तेच खावं लागतं, कारण मला खातच नाहीत काय. मी व्हिडिओ चालू करायची विसरली आणि यात मी कांदा, टमॅटो, जिंजर गार्लिक पेस्ट हे छानपैकी 5-10 मिनिट परतून घेतला आहे. तुम्हाला मी रेसिपी देते. आणि ऑलमोस्ट झाला. यात आता मी टाकते मसाले आणि कुठला कुठला मसाला टाकतो ते पण तुम्हाला सांगते. बघा, ह्यात मी परत कांदा लसूणचा मसाला टाकत आहे. हे टाकते मी 2 चम्मच. आणि यात सुहाना मसाला हे टाकते मी 3 चम्मच. आणि ह्यात थोडं लाल पावडर, म्हणजे मिरचीचं पावडर. आता मी एवढं देते. आणि हे धनिया पावडर, त्याला पण 2 चम्मच. हळद अर्धा चम्मच आणि मीठ थोडं. याला छानपैकी होऊ द्यायचं. आणि यात थोडं मी पाणी टाकते, जास्त नाही, एकदम थोडं, म्हणजे याला तेल सुटेपर्यंत. होऊ द्यायचं याला, जोपर्यंत याला पुरं वरती तेल नाही येत. आणि 5 मिनिट असं सोडून द्यायचं. ह्यात मी पाणी टाकलं थोडं आणि हे अशी ग्रेव्ही बनते. आणि याला पण मी 5 मिनिट होऊ देते.
मी अंड्याला तळत नाही कारण मला आवडत नाही. ही माझी भाजी झाली. भाजी बघा किती छान आहे. ते मी डब्बा पॅक करत आणि आता मी भात घ्यायला लावली. ही बघा भाजी कशी मी बनवते.